चला आता आपण पुढच्या पोर्शनला सुरुवात करूया. सुरुवातीपासून आपण पहिला चॅप्टर जो बघितला तो वर्णमाला बघितला. नंतर दुसरा चॅप्टर आपण बघितला तो क्रियापद बघितला. तिसरा चॅप्टर बघितला आपण तो विभक्ती बघितला. आता चौथा जो चॅप्टर जो आहे सगळ्यात शेवटचा तो आहे सर्वनाम, म्हणजेच काय, प्रोनाउन. सर्वनाम कशाला म्हणतात? सर्वनाम कशाला म्हणतात? प्रोनाउन कशाला म्हणतात? नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला. नामाऐवजी येणाऱ्या शब्द. येस, नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. तर हे सर्वनाम का वापरायचे असतात? नाम तर दिलेलं असतं, मग सर्वनाम वापरायची काय गरज आहे? प्रत्येक वेळेला आपण नाव वापरू शकतो. रिपीटेशन होणार, नावाचं रिपीटेशन टाळण्यासाठी. येस येस येस, आपण प्रत्येक वेळेस नाम जे आहे ते उच्चारू शकत नाही, किंवा ते उच्चारताना आपल्याला अडचणी निर्माण होतात, किंवा ऐकताना सुद्धा ते बरोबर वाटत नाही, ठीक वाटत नाही. म्हणून नामाच्या ऐवजी एकदा नाम उच्चारलं गेलं की त्याच्या ऐवजी मग जे काही शब्द आपण उच्चारतो त्याला सर्वनाम म्हणतात. आणि मग ते सर्वनाम आपण पुढील वाक्यांमध्ये त्या नामाच्या ऐवजी आपण वापरत असतो. तर पाली भाषेमध्ये सुद्धा भरपूर प्रोनाउन्स आहेत, म्हणजे सर्वनाम आहेत. तर तुम्ही भूतकाळाचे दुसरे प्रत्यय शिकवणार होता ना? फुले साहेब तुमचा माईक म्यूट करा बरं. तर तुम्ही भूतकाळाचे हे दुसरे प्रत्यय शिकवणार होता ना? हा 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 हा, आपलं ते सी आणि हे राहिलं वाटतं ना? हो हो सर. येस, भूतकाळाचं राहिलं वाटतं सी. सी, ओके ओके. मग काय करायचं, ते कम्प्लीट करून घ्यायचं का सर्वनाम सुरू करायचं आपण? चालेल, आधी ते कम्प्लीट करा ना सर. सर्वनाम भूतकाळ करून घ्या. सर्वनाम घेऊन टाका. तर हा सर, सर्वनाम सर्वनाम घेऊन टाका आणि उद्या ते तिन्ही काळाचे हं. थोड्या काय मध्ये तुम्ही करून घ्या. हा हा, काही नाही. अहो भूतकाळ जो आहे ना, सी आपलं सी सुम, सी सिथ आणि सिम सिम्म, हे जे आहेत ना प्रत्यय, हे प्रत्यय फक्त चुरादी गणातले जे काही धातू आहेत, चुरादी गणातले म्हणजे चोरेती, कथेती, देसेती वगैरे, यांना ते वापरले जातात. आणखी जो धातू फक्त एक सिलॅबलचा आहे, एकच सिलॅबल, म्हणजे उदाहरणार्थ दा म्हणजे देणे, है की नाही, पा म्हणजे पिणे, म्हणजे एकच सिलॅबल आहे, दोन एकच अक्षर आहे त्या धातूमध्ये, त्यांना हे प्रत्यय वापरायचे असतात. बस एवढंच त्याच्यामध्ये म्हणजे नवीन विशेष आहे. तरी सुद्धा आपण उद्या घेऊया छान, म्हणजे तुम्हाला मी उदाहरणं देईल त्याचे. फक्त लक्षात ठेवा, त्याचे प्रत्यय लक्षात ठेवा. हे प्रत्यय जे आहेत कुठे, एकारांत धातूला. लिहून घ्या, वाटलं लिहून घ्या, म्हणजे तुमच्या उद्या चांगलं लक्षात राहील. लिहून घ्या. सी सी नंतर काय, कोणता शब्द आहे आताच सांगितला मी. नाही, भूतकाळामध्ये सी थ, हा सी थ, नाही नाही नाही, अनेक वचनामधला कोणता शब्द आहे? प्रत्यय काय अनेक वचनामध्ये? आताच बोललो ना मी, पूर्ण सेट. सी सिथ, सी सिम्म. तर याच्यामध्ये काय आहे भूतकाळामध्ये? सिम, सिम, सिमसू, सुम. इन्सू किंवा इन्सू,
सी सुम आलं लक्षात? इंटू हा, सुंग सुंग, सी सुंग, सी सुंग, हा, सी सिथ आणि सिम सिम्म. आता बघा पेज नंबर तुम्ही 72 काढा, 72. त्यामुळे तुम्हाला गंमत दाखवतो आणखी. काढलं का? पेज नंबर 72. आपल्याला पुस्तक आहेत ना हो सर. मुक्त विद्यापीठाचं. हा. त्याच्यामध्ये विकसित रूपाला प्रत्यय जोडणे च्या खाली बघा दिलेलं आहे एकारांत क्रियापद. असं बोर्ड अक्षरात दिलेलं आहे बघा, एकारांत क्रियापद दिलेलं आहे. भूतकाळामध्ये हा ते वाचायचं आपल्याला. भूतकाळामध्ये काही क्रियापद ए अंत व काही शब्द एकच अक्षरी असतात. म्हणजे काही शब्द म्हणण्यापेक्षा काही क्रियापद हा किंवा विकसित रूप, क्रियापद म्हणण्यापेक्षा आपण विकसित रूप म्हणू. काही विकसित रूप हे एकारांत म्हणजे त्यांच्या शेवटी एचा उच्चार असतो. एचा उच्चार असतो. स्वर कोणता येतो? ए स्वराचा उच्चार येतो. म्हणजेच त्याला एकारांत विकसित धातूचे रूप. आणि काही एकच अक्षर असतं. धातू काय? एकच अक्षर असते. तर अशा केसमध्ये आपल्याला ई इंसू, ई इथ, इम इम्म हे जे भूतकाळाचे प्रत्यय आहेत हे वापरायचे नसतात. तर कोणते वापरायचे असतात? सी सुंग, सी सिथ आणि सिम सिम्म. तर इथे खाली दिलेले आहे बघा. तर यात काय झालंय बघा, प्रिंटिंग काय कसं केलंय त्यांनी. ई इथं वगैरे जे आहेत ना ते सीच्या पुढे लिहून टाकलेत. आणि सी सुम, सी सिथ आणि सिम सिम्म. आलं लक्षात? हे अनेक वचनामधले जे प्रत्यय आहेत ते वरचा खाली करा आणि खालचा वरती करा. आलं लक्षात? हॅलो. हो सर. हो सर हो. हा हा. तर हे बघा, आता एकारांत क्रियापद किंवा विकसित रूप ते कोणते आहेत? कथे आणि देसे. कारण का या क्रियापदामध्ये शेवटचा उच्चार काय आहे? ए स्वराने होतो. म्हणून त्याला आपण एकारांत क्रियापद म्हणतो किंवा धातू म्हणतो. तसेच काही क्रियापद दा या स्वरूपात असतात. म्हणजे नुसता दा. म्हणजे दा म्हणजे काय? देणे. हा धातू झाला है की नाही. तर अशा केसमध्ये ई इंसू, ई इथ, इम इम्म हे प्रत्यय वापरायचे नसतात. तर सी सुंग, सी सिथ आणि सी सिम्म हे भूतकाळाचे प्रत्यय वापरायचे असतात. खाली उदाहरण दिलेलं आहे बघा. उदाहरण 1 नंबरचं काय आहे? बालको पाठं कथेसी. हा, बालको पाठं कथेसी. आता या ठिकाणी क्रियापद जे आहे कथे सी. आता हा जो सी प्रत्यय जो लागलेला आहे हा बऱ्यापैकी गोंधळ इथे घालू शकतो किंवा कन्फ्युजन निर्माण करू शकतो. कारण वर्तमान काळातील मध्यम पुरुषामध्ये सी प्रत्यय आहे. बरोबर की नाही? तर तुम्हाला काय वाटेल की हे वाक्य जे आहे हे वाक्य वर्तमान काळामध्ये आहे आणि मध्यम पुरुषामधलं आहे. परतचा जो कर्ता जो आहे हा मध्यम पुरुषामध्ये आहे का? नाही. मग ते मध्यम पुरुषामध्ये होऊ शकत नाही. हे कन्फर्म झालं की मग आपण ठरवायचं की तो जो सी जो आहे
तो 101% भूतकाळातला प्रत्यय आहे. आणि दुसरे एक ओळखण्याचं चिन्ह किंवा लक्षण जे आहे की क्रियापद जो आहे तो एकारांत आहे. कथे आहे की नाही, एच स्वराचा उच्चार होतो. तर अशा प्रकारच्या विकसित रूपाला किंवा धातूला सी प्रत्यय लागतो. मग सी हा प्रत्यय भूतकाळाचे प्रत्यय आहेत. मग तिथे असं समजायचं की हे वाक्य भूतकाळामध्ये आहे. म्हणजे दोन लक्षणं तुम्हाला ते वाक्य भूतकाळामध्ये आहे का नाही हे सांगू शकतात. दोन आयडियाज, दोन गोष्टींवरनं तुम्ही ते वाक्य भूतकाळात आहे का नाही ते समजू शकतात. आता पुरुष, तर मग त्या क्रियापदाला मध्यम पुरुषाचा सुद्धा करताच पाहिजे होता, तोच पाहिजे होता. आणि तो करता आहे त्वंग. पण इथे त्वंग आहे का? नाही. म्हणजे याचा विषय वर्तमान काळातील मध्यम पुरुषाचा विषय. दुसरी गोष्ट कथेची आहे. मग इथे कथे आहे तर एकारांत शब्द आहे. मग एकारांत शब्दाला सरांनी सांगितलं आहे सी प्रत्यय भूतकाळाचा जोडला जातो. मग आपलं कन्फर्म होतं की हे भूतकाळातील वाक्य आहे. बालको पाठन कथेसी. बालको पाठन कथेसी म्हणजेच काय? मुलाने पाठ सांगितला. भूतकाळ ना. मुलाने पाठ सांगितला. इथे करता कोण आहे? बालको आहे. ओ प्रत्यय लागलेला आहे. कथेसीला आपण प्रश्न केला की बाबा कोण सांगतो आहे? कथा म्हणजे काय? सांगणे. कोण सांगतोय? तो बालको. दॅट्स ऑल. व्हेरी इझी. नंतर तेच वाक्य अनेक वचनामध्ये आहे बघा. बालका पाठन कथेन्सु. सुंग हा अनेक वचनाचा प्रत्यय लागला. म्हणजे याचा अर्थ काय की कर्ता हा सुद्धा अनेक वचनात 101% असणार. तर आहे का बालका? हा आहे. तो पण अनेक वचनामध्ये आहे. मग त्या वाक्याचा काय अर्थ झाला? बालका पाठन कथेन्सु म्हणजेच काय की मुले पाठ सांगतात असं त्याचं आपल्याला ट्रान्सलेशन करता येईल. तर अशा पद्धतीने हे सी जे आहे, सीचा जो संच आहे तो तुम्हाला वापरता येईल. नंतर बघा मध्यम पुरुषाचं आपण उदाहरण घेतलं. समजा मध्यम पुरुषाचं एक वचनामधलं किंवा अनेक वचनामधलं. तर याच्यामध्ये एक वचनाचा उदाहरण दिलेलं आहे 3 नंबरला बघा. त्वंग धम्मंग देसेसी. त्वंग धम्मंग देसेसी म्हणजेच काय? तू धर्म सांगितला किंवा उपदेश दिला. देसेसी. आता हा सी जो प्रत्यय जो लागलेला आहे देसेला, तो काय? भूतकाळाचा आहे. आलं लक्षात? त्वंग धम्मंग देसेसी म्हणजेच काय? पण सर इथे सर्वनाम त्वंग आहे तर तिथे सित्त येणार ना? नाही, सॉरी. तुम्हाला सिद्ध आहे. सॉरी. अनेक वचनात नाही ना. वरचं बघितलं त्याच्यामुळे गोंधळ झाला. सॉरी. अच्छा. त्वंग धम्मंग देसेसी म्हणजे काय? तू उपदेश दिला असा त्याचा अर्थ होईल. मध्यम पुरुष एक वचन. ओके. त्यानंतर जर अनेक वचनामध्ये जर तुम्हाला ते वाक्य करायचं असेल तर काय होईल? तुम्हे धम्मंग देसित्थ. इथे सित्थ हा प्रत्यय मध्यम पुरुषाचा अनेक वचनाचा प्रत्यय देसे ह्या विकसित रूपाला लागला आणि ते देसित्थ हे क्रियापद तयार झालं. म्हणजेच काय? तुम्ही धम्म उपदेश दिला. भूतकाळ. तुम्ही धम्म उपदेश दिला. त्यानंतर उत्तम पुरुषामधला उदाहरण दिलेलं आहे. अहं धम्मं कथे सिंग.
सिंग वरती अनुस्वार आहे बघा, सी वरती म्हणजे मी धम्म उपदेश दिला, मी धम्म उपदेश दिला. आणि अनेक वचनामध्ये काय होईल, मयं धम्मं कथे सिम्ह म्हणजेच काय, आम्ही धम्म उपदेश दिला. अशा पद्धतीने हा जो सीचा संच आहे तो कशामध्ये वापरायचा असतो, फक्त आपल्याला एकारांत क्रियापदामध्ये किंवा विकसित रूपामध्ये एकारांत, किंवा ज्यावेळेस धातू फक्त एकच अक्षर असतो. आता इथे धातू दाचा जर आपण केलं तर काय होईल, दे से सी पूर्ण जर समजा त्याचे जर पूर्ण जर आपण प्रत्यय जर जोडले याला तर काय होईल, दे से सी, दे से सू, दे से सी, दे सिथ किंवा दे से सिम किंवा दे सिम्ह अशा प्रकारे त्याचे प्रत्यय लागले. म्हणजे तो त्याने दिला किंवा तू दिला किंवा मी दिला अशा पद्धतीचे त्याचे ट्रान्सलेशन होईल. ओके. तर या ठिकाणी भूतकाळ जे आहेत ते भूतकाळामध्ये लक्षात ठेवा, आता 2 प्रकारचे संच आहेत भूतकाळामध्ये. एक कोणता संच आहे, ई इंसू, ई इत्थ, ई इम्म. ओके. ई इंसू, ई इत्थ, ई इम्म. आता हा जो संच आहे हा कुठे वापरायचा नाही, तर एकारांत किंवा एक अक्षरी धातू असेल तिथे. तर मग तिथे काय वापरायचं, सी सुंग, सी सित्थ आणि सिंग सिम्म हे प्रत्यय त्या ठिकाणी वापरायचे. ओके. तर हे झालं भूतकाळाच्या बाबतीमध्ये. भूतकाळामध्ये अजून 2 प्रकार आहेत. एक परोक्ष भूतकाळ आहे आणि हेतू भूत असे पण 2 प्रकार आहेत. परंतु ते 2 प्रकार जे आहेत ते ॲडव्हान्स ग्रामर मध्ये येतात. त्यासाठी तुम्हाला थोडंसं आणखी प्रिपेअर व्हावं लागेल, म्हणजे तयारी करावं लागेल. आणि ते जर तुम्हाला मी आत्ता सांगितलं याच्यामध्ये प्रमाणपत्राच्या याच्यामध्ये तर तुमचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. म्हणून तर आपण पुढच्या ॲडव्हान्स याच्यामध्ये आपण परोक्ष भूत म्हणजे नेमकं काय किंवा हेतुम भूत म्हणजे काय हे आपण ठरवू. कारण अशा प्रकारचे वाक्यरचना सुद्धा त्रिपिटकामध्ये खूप ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याचा अर्थ आपल्याला नीट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये ह्या 2 प्रकारचे जे संच आहेत भूतकाळाचे ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि ह्या भूतकाळाला काय म्हणतात, अद्यतनी. लक्षात ठेवा, अद्यतनी म्हणजे साधा भूतकाळ. आता शिकतोय तो सर, हा दोन्ही आता याचे आपण ना, दोन्ही शिकतोय. संचातले ना, ई आणि सी च पण हा. अद्यतनी. Yes, yes, yes. अद्यतनी. अद्य म्हणजे आज, आलं लक्षात. अद्य म्हणजे आज. आणि हियतनी पण आहे. आणि ह्या अद्यतनीमध्ये आणि हियतनीमध्ये हियो म्हणजे काय, एक दिवस आधी, आलं लक्षात. म्हणजे एक दिवस होऊन गेलेला आहे ते क्रियाला, त्यावेळेस हियतनी. अद्यतनी म्हणजे आज झाली आहे ती क्रिया. म्हणजे मी खाल्ले, मी गेलो, मी बसलो वगैरे अशा प्रकारचा आपण साधा भूतकाळ करतो की नाही. आपण इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये आपण साधा भूतकाळ करतो की नाही, त्याला अद्यतनी भूतकाळ असं म्हणतात. हियतनीमध्ये सुद्धा थोडा फरक आहे, फार मोठा फरक नाही, पण तो सुद्धा आपण नंतर घेणार आहोत. परोक्ष भूत म्हणजे काय, की ज्या वेळेस ती गोष्ट तिथे घडलेली असताना तुम्ही तिथे प्रत्यक्ष काय म्हणतात त्याला उपस्थित नसतात किंवा तुम्ही ते स्वतः ऐकलेलं नसतं. अशा केसमध्ये त्याला परोक्ष भूत म्हटलं जातं.
आणि त्याचे जे प्रत्यय आहेत ते आणखी वेगळे आहेत. त्याला अ जोडला जातो, ऑगमंट म्हणतो आपण त्याला, अ जोडला जातो आणि त्याचे ते परत वेगळे आहेत. आणि परत हेतूचा जो भूत आहे, म्हणजे भूतकाळात आपण म्हणतो ना, तू जर गावात गेला नसता तर तुझा ऍक्सिडेंट झाला नसता, है की नाही? अशा प्रकारची जी वाक्यरचना आहे भूतकाळातून भूतकाळामध्ये, तर त्याला हेतुभूत. तुम्ही जर अभ्यास केला नाही म्हणून तुम्ही नापास झाला, है की नाही? भूतकाळातून भूतकाळामध्ये अशा पद्धतीची जे काही वाक्य जे आहेत, आपण मराठीतून बोलतो, इंग्रजीतूनही बोलतो, तर अशा प्रकारचे वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत आणि खूप कष्ट करावे लागतात. तर हे 3 प्रकारचे जे भूतकाळ जे आहेत, हे तुम्हाला मी आता नुसतं नावाला सांगून दिला. त्याचे प्रॅक्टिस, त्याचे प्रत्यय कुठे कसे येतात, तो खूप मोठा व्याप आहे. तर तो आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, तरी मी तुम्हाला तोंडओळख म्हणून मी सांगितलेला आहे. म्हणजे वाचताना तुमच्या तेवढं तरी लक्षात येईल की अरे नाही, हा असा प्रकार आहे, ठीक आहे, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. तर अशा पद्धतीने भूतकाळ जो आहे तो भूतकाळ आपण बघितलेला आहे. आता याच्यामध्ये पुढचा जो भाग जो दिलेला आहे बघा, पेज नंबर 73, आज्ञार्थ आणि विद्यार्थ हे 2 मूड्स दिलेले आहेत. काय? हे 2 मूड्स दिलेले आहेत. यालाच आपल्या मराठी भाषेमध्ये आपण अर्थ म्हणतो आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतो? मूड्स. मूड म्हणजे काय? कोण सांगू शकतो? कारण प्रत्येकाची मूड हे फार वेगवेगळे असतात. भाव. एनिवन कॅन? भाव. बोला. भाव. अच्छा, ओके. अजून? स्टेट ऑफ माइंड. व्हेरी गुड, स्टेट ऑफ माइंड. येस. आणखी? मनाच्या विविध अवस्था. गुड. मूड्स म्हणजे काय? मनाच्या विविध अवस्था किंवा स्टेट ऑफ माइंड, किंवा मनाचा कल कसा आहे, किंवा काही संभावना वगैरे काय आहे, ह्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनाचा कल कसा असेल किंवा आहे, हे जे दर्शवतात ना, त्याला मूड्स म्हणतो आपण. तसं आपण मराठीमध्ये पण खूप त्याचा उपयोग करतो, पण आपण मराठीचं व्याकरण न शिकल्यामुळे आपल्याला ते माहित नाही की हे याच्यामध्ये व्याकरण आहे. तर त्याच पद्धतीने पाली भाषेमध्ये सुद्धा 3 मूड्स आहेत. काय? 3 मूड्स आहेत. कोणते आहेत? एक आज्ञार्थ आहे, एक विद्यार्थ आहे आणि एक संकेतार्थ आहे. एक काय आहे? संकेतार्थ आहे. तर यामध्ये आपण 2च मूड शिकणार आहोत. एक आज्ञार्थ मूड आणि दुसरा विद्यार्थ मूड. तरी सुद्धा संकेतार्थ मूड हा ऍडव्हान्स ग्रामर मध्ये असला तरी मी त्याची तोंडओळख तुम्हाला नक्की देईल की तो कशा परिस्थितीमध्ये वापरला जातो. तर हे जे आज्ञार्थ जे आहेत किंवा विद्यार्थ जे आहेत, यांचे जे प्रत्यय आहेत किंवा हे जे मूड्स आहेत, यांचे प्रत्यय कोणत्या कंडिशन्स मध्ये वापरले जातात किंवा वापरतात, हे आपण आता पुढच्या क्लासमध्ये याचा सेपरेट क्लास घेऊया आपण. कारण हा पण भाग फार मोठा आहे आणि याचा पण उपयोग त्रिपिटकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तो उर्वरित जो राहिलेला आता आज्ञार्थ, विद्यार्थ किंवा संकेतार्थ, हे तिन्ही मूड जे आहेत आपण उद्या घेऊ वाटलंस तर. हा, उद्या तर नाही शक्य. बरं ठीक आहे, मी तुम्हाला तसं सांगतो केव्हा घ्यायचं काय ते. तर अशा पद्धतीने आपला जो क्रियापदाचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये फक्त आपला आता विद्यार्थ आणि आज्ञार्थ आणि संकेतार्थ हा भाग राहिलेला आहे. त्यानंतर मग आपला क्रियापदाचा पोर्शन जो आहे तो संपेल. तर आपण जसं आता मागे
सर्वनाम सुरू केलं होतं, तर परत आपण त्या सर्वनामाकडे येऊया. तर सर्वनाम जे आहेत, तर सर्वनामाचं चॅप्टर तुम्ही ओपन करा. पेज नंबर किती आहे? सर्वनामाचं चॅप्टर 114 किती? 114. 114 114. येस. एकशे 14. तर यामध्ये आपल्याला सर्वनामाची ओळख होणार आहे या चॅप्टर मध्ये. नंतर सर्वनामांचा उपयोग आपण कसा करतो त्याचे सुद्धा आपण इथे प्रॅक्टिस करणार आहोत. आणि सर्वनामाचे व्याकरणामधले जे काही महत्व जे आहे ते महत्व सुद्धा आपल्याला ह्या चॅप्टरच्या अनुषंगाने आपल्याला कळणार आहे. तर पालीमध्ये किती प्रकारचे सर्वनाम आहेत हे आपण बघणार आहोत. सुरुवातीला पालीमध्ये किती प्रकारचे सर्वनाम आहेत, तर एक जो आहे तो पुरुष दर्शक सर्वनाम. पुरुष दर्शक सर्वनाम म्हणजे व्यक्ती दर्शक म्हटलं तरी चालेल. त्याला लिहून घ्या, नाही दिलं तरी चालेल. बुक्स मध्ये तुमच्या पेज नंबर 115 वर सगळ्या गोष्टी दिलेल्याच आहेत. पहिला जो आहे पुरुष. माईक म्यूट करा कोणाचा. मोरे मनमाडकर. तर यामध्ये पहिला जो आहे सर्वनाम तो आहे पुरुष दर्शक किंवा व्यक्तिगत दर्शक. तर ह्या नावामध्ये म्हणजे त्याच्या टायटल मध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. म्हणजे हा सर्वनाम काय दर्शवतो आपल्याला? व्यक्ती दर्शवतो. व्यक्ती दर्शवतो. मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, जे काही असेल ते व्यक्ती दर्शक सर्वनाम. नंतर दुसरा जो सर्वनाम जो आहे तो आहे दर्शक सर्वनाम. म्हणजे तो दर्शवतो आपल्याला. मग त्यामध्ये एक स्त्री असू शकते, पुरुषही असू शकते किंवा नपुंसक लिंगी व्यक्ती किंवा वस्तू सुद्धा असू शकतात दर्शक सर्वनामामध्ये. नंतर संबंध दर्शक सर्वनाम म्हणजे रिलेशनशिप दर्शवणारं सर्वनाम. प्रोनाउन रिलेशन दर्शवणारं. आलं लक्षात. आणि सगळ्यात शेवटचा जो सर्वनाम जो आहे तो आहे प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी आपण जो प्रोनाउन्स वापरतो तो जर आपण क वापरला तर त्याने काय होणार? प्रश्न विचारले जाणार. प्रश्न विचारले जाणार म्हणून त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हटलेलं आहे. तर कोणकोणचे आहे हे सर्वनाम? हे तर प्रकार तर बघितले आपण, परंतु प्रत्यक्षामध्ये हे कोणकोणचे सर्वनाम आहेत? तर पहिला जो आहे व्यक्तिदर्शक किंवा पुरुष दर्शक सर्वनाम जे आहे तो जो आहे पहिले दोन अम्म आणि तुम्म. काय आहे? अम्म आणि तुम्म. अम्म म्हणजे काय? मी. आणि तुम म्हणजे काय? तू. या अर्थाने ते दर्शवले जातात. अम्मा आणि तुम्म. तर त्याचेही जे विभक्ती जे आहेत ह्या सर्वनामाच्या जे काही विभक्ती जे आहेत त्या सुद्धा नामाप्रमाणे चालवल्या जातात. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी सर्वनामाच्या सुद्धा विभक्ती नामासारख्याच चालवल्या जातात. तर त्यामध्ये सुद्धा प्रथमा विभक्ती आहे, द्वितीय विभक्ती आहे, तृतीय विभक्ती आहे, चतुर्थी आहे, पंचमी आहे, षष्ठी आहे आणि सप्तमी आहे. बरोबर. आणि नामामध्ये जी मी तुम्हाला विभक्त्या शिकवल्या आणि त्या विभक्त्यांचे जे काही अर्थ सांगितले, उदाहरणार्थ कर्ता, कर्म, करण,
नंतर काय सांगितलं, संपदान, नंतर काय सांगितलं, अपदान, नंतर संबंध, नंतर संबंध अधिकरण अवधारण, अधिकरण वगैरे. तर तेच विभक्ती ज्या आहेत त्याच विभक्ती सर्वनामाला पण आहेत, तशाच सेम, आणि त्यांचे अर्थही तसेच आहेत, त्यांचे अर्थ पण तसेच आहेत, त्याच्यामध्ये काही बदल नाही. उदाहरणार्थ पठमा विभक्ती म्हटलं तर कर्ता म्हणतो ना आपण, की जो कर्ता करतो. तर सर्वनामामध्ये सुद्धा जर समजा सर्वनाम आलं तर तो कर्ता जो असतो तो तसाच असतो, म्हणजे त्याचा अर्थ तोच होतो. किंवा करण जर म्हटलं तर इथे सुद्धा त्या विभक्तीचा, तृतीय विभक्तीचा अर्थही तोच होणार. काय होणार, च्या द्वारे, च्या मार्फत. पंचमी विभक्तीचा अर्थ काय होतो, च्या पासून. तर इथे सर्वनामामध्ये सुद्धा तसाच अर्थ होणार, च्या पासून. तर विभक्तींच्या अर्थामध्ये कुठलाही बदल सर्वनामामध्ये सुद्धा होत नाही. सेम टू सेम त्यांच्या विभक्ती असतात, त्यांचा अर्थ असतो. फक्त बदलतो का तो काय, प्रत्यय. आता नाम सर्वनामामध्ये प्रत्यय नाही आहे, डायरेक्ट शब्दच दिलेले आहेत आणि तेच तुम्हाला वापरायचे असतात. सर्वनामामध्ये जे शब्द दिलेले आहेत तेच तुम्हाला ॲज अ सर्वनाम म्हणून वापरायचे असतात. तर अम्म आणि तुम्म जे सर्वनाम जे आहेत, आपलं अम्म तुम्म जे सर्वनाम जे आहे त्याचे जे प्रत्यय आहेत ते आपल्या पेज नंबर 115 वरती दिलेले आहे बघा, खाली पुस्तकामध्ये दिलेले आहे बघा, पेज नंबर 115 दिसतोय. हो सर. दर्शक सर्व हो सर. हो सर. हा, अम्म. आता पुरुष दर्शक सर्वनामे नामाच्या जागी किंवा ऐवजी वापरली जातात, है की नाही. तर या ठिकाणी प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष हे तर दिलेलेच आहे, त्याचा आपला अभ्यास झालेलाच आहे, त्याचा आता इथे काही विषय नाहीये. परंतु विभक्तीच्या स्वरूपामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रत्यय आहेत ते आपण बघूया. विभक्तीचा कॉलम मध्ये बघा, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी हे सगळे सातही विभक्ती दिलेले आहेत. मग एक वचनामध्ये प्रथमा विभक्ती अहं हा शब्द दिलेला आहे, त्याचा अर्थ काय होतो, मी. बघा पुढच्या दोन जे कॉलम आहेत तिथे अर्थ म्हणून दिलेला आहे आणि एक वचन आणि बहुवचन हे असे दिलेले आहेत. तर त्याचा अर्थ होता मी एक वचनामध्ये, बरोबर. आणि बहुवचनामध्ये 3 प्रत्यय दिलेले आहेत, मयंग, आम्मे आणि नो. मयंग, आम्मे आणि नो. तर त्याचा अर्थ काय होतो, आम्ही. आता मी तुम्हाला जे पुरुष शिकवताना बघा अहंग आणि मयंग शिकवलं होतं की नाही, आठवतं की नाही, उत्तम पुरुष शिकवताना. हो सर. हो सर. अहंग, हो सर. हे बघा इथे आलेलं आहे बघा, अहंग म्हणजे मी आणि मयंग म्हणजे काय, आम्ही. आता नुसतं मयंग पण नाही आहे तिथे, आम्ही आणि नो हे दोन ऍडिशनल शब्द तिथे आलेले आहेत. हे पण तुम्हाला आता लक्षात ठेवावं लागतील सर्वनाम म्हणून. त्यानंतर द्वितीय विभक्ती जी आहे मंग, ममंग एक वचनामध्ये, त्याचा अर्थ काय होतो, मला. त्याचा अर्थ काय होतो, मला. जसं की आपण इतर विभक्ती शिकताना, नामाची विभक्ती शिकताना द्वितीय विभक्तीला आपण काय म्हटलं आहे, स आणि ला, त्याचा अर्थ, बरोबर की नाही. म्हणजे बालकाला किंवा रथाला असं आपण म्हणतो, रथम किंवा बालकम याचा अर्थ असा झाला, रथाला किंवा बालकाला. तसंच इथे मंग किंवा ममंग द्वितीय विभक्ती, तर ला लागलेला आहे, तर कोणाला, मला, स्वतःला, त्याचा अर्थ असा झाला मंग किंवा ममंग. नंतर बहुवचनामध्ये अम्हंग, अम्हाकंग, आम्हे आणि नो हे 4 दिलेले आहेत प्रत्येक बहुवचनामध्ये. म्हणजे ते काय आहेत, आम्हाला, आम्हाला. त्याचा अर्थ काय होतो, आम्हाला. तृतीयामध्ये मया आणि मे, तृतीयामध्ये मया आणि मे म्हणजेच काय, माझ्याद्वारे
माझ्या मार्फत. हे एक वचनामध्ये झालं. आणि अनेक वचनामध्ये काय होईल? आम्हेही, आम्हेभी आणि नो. आता हा नो जो आहे याचा समाचार आपण हे शिकून झाल्यानंतर बघूया नेमका नो काय आहे. हा प्रत्येक ठिकाणी येतोय. तर आम्हेही, आम्हेभी म्हणजेच काय? आमच्याद्वारे, आमच्या मार्फत. ओके. तृतीयामध्ये आता झाला. आता आपलं सॉरी चतुर्थीमध्ये काय कोणते आहेत? मम, मह्यं किंवा अम्हं. एक वचन म्हणजे काय? माझ्याकरिता, माझ्यासाठी. आणि ममं, अम्माकं, अम्मे, नो म्हणजेच काय? आमच्या करिता, आमच्यासाठी. अनेक वचनामध्ये. त्याच पद्धतीने पंचमीमध्ये त्याचा प्रत्यय आहे मया म्हणजेच काय? माझ्यापासून. माझ्यापासून. आणि अनेक वचनामध्ये काय? तेच तृतीयाचे प्रत्यय आम्हेही, आम्हेभी. आम्हेही, आम्हेभी म्हणजेच काय? अनेक वचनामध्ये आमच्यापासून किंवा आमच्याकडून अशा पद्धतीने त्याचा अर्थ होईल. त्यानंतर छट्टी विभक्ती. छट्टी विभक्ती म्हणजे काय दर्शवते? आपल्याला संबंध दर्शवते. तर त्याचे काय प्रत्यय आहे बघा. मग तिथे मला म झालाय तसं नाही आहे. ते मोवर टिंबा आहे. जे चतुर्थीचे जे आहेत ना ते तिच्यामध्ये आलेले आहेत. पण याच्यामध्ये ऍडिशनल मंग पण आहे. मह्यं, अम्हं आणि ममंग हे प्रत्यय अम्मचे आहेत छट्टीमध्ये. छट्टीमध्ये म्हणजेच काय? माझा, माझी, माझे. चाचीचे म्हटले ना आपण, तुम्हाला शिकवलं मी चाचीचे छट्टी विभक्ती. बरोबर. तर इथे काय होईल? माझा, माझी, माझे. आणि अनेक वचनामध्ये काय? अम्माकं, अस्माकं आणि आम्हे. अम्माकं, अस्माकं आणि आम्हे म्हणजेच काय? आमचे, आमचा, आमची. आमचे गाव, आमची शाळा आहे की नाही? किंवा आमचा वाडा असं म्हणतो की आपण. त्या पद्धतीने येथे उपयोग त्याचा केला जाईल. नंतर सप्तमी जी आहे मै एक वचनामध्ये म्हणजेच काय? माझ्यावर, माझ्या खाली, माझ्या आत, माझ्या बाहेर वगैरे वगैरे. नंतर अनेक वचनामध्ये काय होईल? आमच्या वर, आमच्या खाली, आमच्या आत, आमच्या बाहेर म्हणजेच काय? अस्मासु. अस्मासु किंवा अम्मेसु. अस्मासु किंवा अम्मेसु म्हणजेच काय? आमच्या वर, खाली, आत, बाहेर. तर अशा पद्धतीने हे जे प्रत्यय जे आहेत हे प्रत्यय तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. किंवा वाचन करताना हे प्रत्ययाचे पेजेस समोर ठेवायचं. नेहमी वाचन करताना सर्वनामाचे पेजेस, नंतर नामाच्या विभक्त्यांचे पेजेस, नंतर क्रियापदांचे विकरण हे समोरच ठेवायचं. त्यात लाजायचं वगैरे काही कारण नाही. किंवा आपल्याला येत नाही तर आपण बघून बघून करतोय असंही म्हणायचं काही कारण नाही. परंतु त्यांनी तुम्हाला अडल्यानंतर, वाचन करताना अडल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये बघून बघितल्यानंतर ते चांगलं लक्षात राहतं आणि चुकीचाही अर्थ आपल्याकडनं काढला जात नाही. हे दोन फायदे त्यामध्ये असतात. म्हणून हे जे पाठ करण्याचे सारखे जे प्रत्यय जे आहेत अम्मचे ते पाठ तर करा. शक्य तुम्हाला झालं तर पाठ करा. परंतु वाचताना तुम्ही जर जवळ ठेवलं तर ते तुमच्या चांगलं लक्षात राहील. तर त्या पद्धतीने खाली बघा उदाहरणे पण मी दिलेली आहेत. म्हणजे प्रत्येक विभक्तीची उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच्यातनं त्या सर्वनामाचा चांगल्यापैकी अर्थ कळेल. अहं बुद्धं वंदामी आहे की नाही? अहं म्हणजेच काय? मी. बुद्ध म्हणजे बुद्धाला. वंदामी म्हणजे काय? वंदन करतो. तेच वाक्य अनेक वचनामध्ये मी दिलेलं आहे बघा. मयं किंवा ऑब्लिक म्हणजे किंवा, अम्मे किंवा, नो किंवा, बुद्धं वंदाम म्हणजे मयं, अम्मे, नो ह्या तिघांपैकी एक जरी तुम्ही जरी वाचला घेतला तरी त्याचा अनेक वचनासारखाच त्याचा अर्थ आहे. म्हणजेच काय? आम्ही बुद्धाला वंदन करतो, बुद्धांना वंदन करतो किंवा बुद्धाला
बुद्धाला वंदन करतो असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आता दुसऱ्या विभक्तीमध्ये काय आहे, ममंग किंवा मंग आहे बघा. तर मी काय घेतलेलं आहे, ममंग. ममंग पुस्तकं ददाही. आता ममंग म्हणजेच काय झालं, द्वितीय विभक्ती म्हणजे ला किंवा स. तर अम्म म्हणजे काय, मी, म्हणजेच काय मला. ममंग म्हणजे काय मला. पुस्तकं म्हणजे पुस्तक. ददाही. आता हा जो ही जो प्रत्यय आहे हा आज्ञार्थामधला प्रत्यय आहे. त्याच्यामुळे तो आपण अजून घेतला नाही. आता मी जस्ट तुम्हाला सांगितलेलं म्हणजे तो आज्ञा करतो किंवा रिक्वेस्ट करतो की मला पुस्तक दे. ममंग पुस्तकं ददाही म्हणजे मला पुस्तक दे. किंवा अनेक वचनामध्ये काय होईल, अम्मंग अमाकंग अम्मे पुस्तकं ददाथ. तो प्रत्यय आला बघा इथे, आज्ञार्थामधला आहे. हा आज्ञार्थामधला आहे हे वाक्य. तर आम्हाला पुस्तक दे, अशा प्रकारचा त्याच्या वाक्याचा अर्थ होईल. नंतर तिसरं बघा, तृतीय विभक्तीचं वाक्य आहे, मया भोजनं पचयामी. आता ही तृतीय विभक्ती बऱ्याच वेळा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वापरली जाते. म्हणजेच काय, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. कर्मणी प्रयोग म्हणजे मी आंबा खातो असं म्हणण्यापेक्षा माझ्याकडून आंबा खाल्ला जातो असं वाक्यप्रयोग त्याच्यामध्ये असतं. तर या ठिकाणी त्याच पद्धतीचं मी वाक्य दिलेलं आहे, मया भोजनं पचयामी म्हणजे माझ्याकडून जेवण शिजवले जाते. मी भोजन शिजवतो असं मी त्या ठिकाणी म्हटलेलं नाही, माझ्याकडून भोजन शिजवले जाते. तर शिजवले जाते हे दर्शवण्यासाठी मी क्रियापदामध्ये काही बदल केलाय बघा. तुम्ही क्रियापद काय आहे, काय आहे क्रियापद, पचयामी. हा पचयामी. पचयामी. हा पचयामी क्रियापद आहे. तर मी नुसतं पचामी नाही लिहिलेलं, तर पचयामी तिथे य आतमध्ये इंट्रोड्यूस केलेलं आहे बघा, य ठेवलेला आहे. तर ज्यावेळेस क्रियापदामध्ये असा य येतो ना तर तो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण त्याचा अर्थ काढतो. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तो आपण बघत असतो. तर अशा पद्धतीने मया भोजनं पचयामी म्हणजे काय, माझ्याकडून भोजन शिजवले जाते. नंतर बालको, चतुर्थी विभक्ती, बालको मह्यं ममंग अम्मंग उदकं आहारती. चतुर्थी विभक्ती कशासाठी, च्याकरिता, च्यासाठी. आता इथे बघा आहारती क्रियापद आहे. काय आहारतो, कोण आहारतो, हे सगळे प्रश्न आता तुम्हाला माहितच आहे, विचारायचे आहे. तर बालको म्हणजे मुलगा माझ्यासाठी, मह्यंग किंवा ममंग किंवा अम्मंग माझ्यासाठी उदकन म्हणजे आणतो, माझ्यासाठी पाणी आणतो. किंवा अनेक वचनामध्ये काय होईल, बालका अमाकं किंवा अम्मे उदकं आहरंती म्हणजे आणतात, म्हणजे मुले आमच्यासाठी पाणी आणतात. नंतर पंचमी, च्या पासून विरह. पंचमीचा अर्थ काय होतो, च्या पासून. तर बघूया आपण काय म्हणतो. तर बालका मया, बालको मया दुरे गच्छती म्हणजे मुलगा माझ्यापासून दूर जातो. वाक्याचा अर्थ काय आला, मुलगा माझ्यापासून दूर जातो. पंचमीमध्ये मया आहे बघा, एक वचनामध्ये टेबलमध्ये बघा तुम्ही, माझ्यापासून. आणि अनेक वचनामध्ये काय होईल, बालका अम्मेही दुरे गच्छन्ति म्हणजेच काय, मुले आमच्यापासून, मुले आमच्यापासून दूर जातात, दूर जातात. छठी विभक्ती संबंध चाचीचे. वाक्य काय आहे, अयं पुस्तकं मह्यं अत्थि. अयं पुस्तकं म्हणजे काय, हे पुस्तक, मह्यं म्हणजे माझे, माझे, माझी, माझे, माझा है ना, पोजेशन किंवा रिलेशन दर्शवते इथे. तर अत्थि म्हणजे काय आहे.
हत्ती म्हणजे काय आहे, म्हणजे हे पुस्तक माझे आहे. त्यानंतर मयी सप्तमी विभक्ती म्हणजे काय, माझ्यावर किंवा माझ्या खाली वगैरे जे काही असेल ते. वृक्षस्य पुष्पं पतती म्हणजे माझ्यावर झाडाचे फूल पडते. माझ्यावर झाडाचे फूल पडते. वृक्षस्य पुष्पं म्हणजे झाडाचे फूल पडते. आणि अनेक वचनामध्ये काय होईल, आम्हेषु वृक्षस्य पुष्पानि पतंती म्हणजे आमच्यावर झाडाचे फुले पडतात. बरोबर. आमच्यावर आम्हेषु वृक्षस्य एका झाडाचे फूल, एका झाडाचे पुष्पानी अनेक फुले पतंती पडतात. व्हेरी सिंपल. असं तुम्ही प्रॅक्टिस जर केली ना तर असे फटाफट तुम्ही शब्द तुम्हाला मिळाला की तुम्ही त्याचा लगेच विभक्ती असेल काय असेल त्याचा अर्थ काढून तुम्ही एकदम फास्टली सांगू शकता. मयी वृक्षस्य पुष्पं पतती म्हणजे माझ्यावर झाडाचे फूल पडते. तर अशा प्रकारे हा जो अम्म जो सर्वनाम जो आहे हा तुम्हाला करावा लागणार आहे. याचे प्रत्येक तुम्हाला पाठ करावा लागणार आहे. त्याचे उदाहरणही तुम्हाला प्रॅक्टिस करावे लागणार आहे. याच्यामध्ये कळाला नाही असं कोणी आहे का? अम्म सर्वनाम सर तृतीय आणि पंचमी मध्ये मया आहे. आता हे मया. दोन्ही जेव्हा अर्थारूपी जर शब्द येईल त्या रूपानेच घ्यावं लागेल ना त्याला, ज्या अर्थाने शब्द येईल त्या अर्थानेच त्याचा अर्थ लागेल ना. तुमचा जो वाक्याचा जो कंटेक्स्ट आहे ना, संदर्भ आहे ना, त्याच्यानुसार मग आपण त्याचा अर्थ घ्यायचा. आणि ते काही अवघड नाहीये. मला पण तुमच्यासारखा आधी प्रश्न पडायचा की सांगितले तर काय वाटतं, परंतु जसं वाचनाची प्रॅक्टिस होते ना आपली तर आपण इझिली ते आपण डेफिनेटली कॉन्फिडेंटली सांगू शकतो की ही तृतीयाचा आहे आणि ही पंचमीचा आहे. कारण पुढची क्रिया आपल्याला सगळं स्पष्टीकरण करते की तो विरह होत असेल तर मग हे पंचमीमध्येच आहे. च्या मार्फत च्या द्वारे होत असेल तर मग ही तृतीयाच आहे. क्लिअर कट होऊन जातं पूर्ण वाक्य वाचल्यानंतर. ओके ओके सर. अम्म हा सर्वनाम कोणाला समजलं नाही कसं त्याचा वाक्यात उपयोग करतात किंवा त्याचा अर्थ काय होतो, त्याच्या विभक्तीमध्ये कसे ते डिवाइड होतात याच्याबद्दल काही कोणाला शंका? सोपा आहे, काही अवघड नाहीये. तरी पण कोणाला काही जर शंका वाटत असेल तर जरूर विचारा. यादव साहेब, दिलीप यादव. ओके थँक्यू. दामोदर एक विचारलं होतं हे अम्म हा अम्मचे सर्व जे रूप आहेत अहम अमम मया मे हे अम्मचे सर्व रूप आहेत ना. हो हो हो. या वर्णशुद्ध अम्मय आणि मयम मया मे मम मयम येस अम्म. अम्माचे सगळे हे रूप आहेत सर्व. बर ठीक आहे सर. म्हणजे आता बघा या उत्तम ठिकाणी पुरुष, एक गोष्ट हा उत्तम पुरुष आपण वापरतो अहम आणि मयंग त्याच्यातलेच या आहेत ठिकाणी ना एक ते. गोष्ट सांगायची राहिली बघा. या ठिकाणी बघा एक वचनामध्ये मे मे हा शब्द बराच वेळा आलेला आहे आणि बहुवचनामध्ये नो नो हा शब्द पण बऱ्याच वेळा आलेला आहे. अक्षर आलं लक्षात. हो सर. तर याला काय म्हणतात, शॉर्ट फॉर्म. त्या सर्वनामाचे ते काय आहे, शॉर्ट फॉर्म आहेत. म्हणजे काय, संक्षिप्त रूप आहेत. त्यालाच इंग्रजीमध्ये एन्क्लिटिक पण म्हणतात. मे नो वगैरे जे आहेत ना त्याला इंग्रजीमध्ये एन्क्लिटिक पण म्हणतात. म्हणजे काय, ते दुसऱ्यावरती अवलंबून असतात. लीन म्हणजे त्याच्यावरती ते अवलंबून असतात. तर तो आणखी थोडासा भाग वेगळा आहे. परंतु
प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, तृतीय विभक्ती, चतुर्थी विभक्ती आणि छठी विभक्ती. आलं लक्षात? ह्या 5 केसमध्ये हे मे आणि नो येत असतात. एक वचनामध्ये मे येत असतो आणि अनेक वचनामध्ये नो येत असतो. तर त्रिपिटक जर तुम्ही त्या वेळेस वाचाल ना तर तुमच्या लक्षात येईल की त्रिपिटकामध्ये हे अम्म, आम्मेही वगैरे वगैरे हे फार कमी वापरलेले असतात. फार कमी. तुम्हाला मे आणि नो हेच तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये तिथे आढळून येतील. आणि तिथे तुमची खरी कसरत लागते की नेमका आता हा मे तृतीयामध्ये आहे का द्वितीयामध्ये आहे का छठ्ठीमध्ये आहे वगैरे वगैरे, किंवा हा नो जो आहे हा नेमका चतुर्थीमध्ये आहे का तृतीयामध्ये आहे, हे तुमची ती कसोटी असते. आलं लक्षात? परंतु घाबरून जायचे कारण नाही. मी तुम्हाला सांगतोय बघा, एकदा पाण्यात पडला ना की मग ते हातपाय कसे मारायचे ते तुम्हाला आपोआप कळतं. तर ते तसं एकदा रिडिंग सुरू केलं तुम्ही की त्याच्या जे जे तुम्ही शिकला थोडंसं रिकॉल करून, सरांनी काय काय सांगितलं होतं थोडंसं आठवून, मग ते त्या पद्धतीने हळूहळू पुढे जायचं. घाबरायचं पण नाही आणि मागे पण यायचं नाही. हळूहळू एक एक पाऊल जे आहे ना ते पुढे सरकत राहायचं. पालीमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स तुम्हाला स्वतःला मारत राहील, हे एक लक्षात ठेवा. ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे ना तो तुम्हाला तुमचा घात करेल, तुम्हाला चुकीच्या मार्गाने घेऊन जाईल. कारण खूप नियम आहेत पालीमध्ये, खूप नियम आहे, बारीक 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 नियम आहेत खूप. असो, तर इथे आपण अम्म शिकलो. आता आपण मध्यम पुरुषामधला जो तुम्म जो आहे तो शिकणार आहोत. मध्यम पुरुषातला तुम्म हा शब्द जो आहे सर्वनाम तो शिकणार आहोत. तर अम्म मध्ये आणि तुम्म मध्ये काही फरक नाहीये. इकडे अ आहे, अम्म आहे आणि इकडे तुम्म आहे. कळलं लक्षात? तर त्याचेही प्रत्यय बघा एक वचनामध्ये सेम आहेत, फक्त तो याचा वापर इथे आहे जास्त प्रमाणात. तोचा वापर जास्त आहे. तर प्रथमा विभक्ती एक वचनामध्ये त्वंग किंवा तुवंग, म्हणजे तू किंवा तुम्ही. अर्थ पण दिलेला आहे बघा, त्वंग किंवा तुवंग म्हणजेच काय, तू किंवा तुम्ही. द्वितीय विभक्ती त्वंग, तवंग, तुवंग, तंग, 4 प्रकार दिले याच्यामध्ये. द्वितीय विभक्ती म्हणजेच काय अर्थ त्याचा काय आला, तुला आणि तुम्हाला. आलं लक्षात? आता याच्यामध्ये जसं हिंदीमध्ये आपण तुझे क्या चाहिए असं म्हणतो आपण, है की नाही? तुझे क्या चाहिए आणि आपको क्या चाहिए या 2 वाक्यामध्ये फार फरक आहे. म्हणजे मराठीमध्ये तुला काय पाहिजे आणि तुम्हाला काय पाहिजे याच्यामध्ये फरक आहे. दुसरं वाक्य जे आहे ते रिस्पेक्टफुली आहे, है की नाही? आणि पहिलं वाक्य जे आहे ते काय आहे, एकेरी आहे. तर यामध्ये तुम्ही हा शब्द नेहमी रिस्पेक्टफुली वापरला जातो. तुम्ही हा शब्द रिस्पेक्टफुली वापरला जातो, जरी तो एकच व्यक्ती जरी असला तरी. हे लक्षात घ्या, हे बारकावे. जरी तो एकटा असला आणि तो जर आदरार्थी असेल, म्हणजे उदाहरणार्थ बुद्ध असेल, तर त्याला तुम्ही हा शब्द वापरायचा. ओके. आणि जर तुम्हाला त्वंग म्हणजे काय, तुला, आणि तुवंग हा तुवंग शब्द पण फार मजेशीर आहे. जर समजा दोघं जर मित्र भेटले आणि ते एकमेकांशी चर्चा करतात, तू असं केलं, तू तसं केलं, तू असा बोललास, तू असा वागलास, असं करता करता ज्यावेळेस ते हमरी तुमरीवर येतात, म्हणजेच काय होतं, थोडंसं भांडण सुरू होतं आणि हमरी तुमरीवर येतात, त्यावेळेस ते त्वंगच्या ऐवजी काय म्हणतात, मग एकमेकाला तुवंग तुवंग म्हणतात. आलं लक्षात? म्हणजे त्वंग हा थोडा रिस्पेक्टफुली आहे, मैत्रीचा. तुवंग म्हणजे मग थोडीशी त्यांच्या दोघांमध्ये दरार म्हणून आपण ती पडलेली असते. आलं लक्षात? हे बारकावे जे आहेत ना, हे बारकावे जरा सर जरा हळू परत एकदा सांगा ना. त्वंग रिस्पेक्टफुल आहे. हा, त्वंग
रिस्पेक्टफुल आहेच. आपण मित्रासोबत बोलतो की नाही, अरे तू कुठे गेला होतास, तू हे काय केलंस, तू त्याला काय बोललास, तू त्याला हे का नाही सांगितलं, अगदी नॉर्मलपणे आपण त्याला समोरच्याला बोलतो, बरोबर. परंतु त्याचं आणि तुमचं भांडण बोलता बोलता सुरू झालं तर तुम्ही त्वंगच्या ऐवजी एकमेकांना त्वंग नाही म्हणू, तुवंग तुवंग. म्हणतो आपण, तुवंग. हा, आपण मराठीमध्ये पण म्हणतो ना, तू तू तू, नंतर मग काय एकेरी याच्यावर येतो, जारे नारे कारे वगैरे असे अपशब्द आपण बोलतो, बोलतो की नाही, आपण बोलतो की नाही. हो. तर तशा पद्धतीने हे तुवंग तुवंगचा पण अर्थ आहे. म्हणजे मला एक ऑर्डरचं जे बुक आहे, पाश्चिमात्य जे स्कॉलर जे आहे त्याचं बुक वाचताना त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं लिहिलेलं आढळलं. मला फार गंमत वाटली त्यावेळेस. ही खरी गोष्ट आहे. प्रत्येक भाषेमध्ये हा प्रकार आहेच. म्हणजे रिस्पेक्टफुली आणि साधारण आणि अनादरात्मक आदरार्थी आणि शब्द, अनादरार्थी. हा, असे शब्द येतच असतात. तृतीय विभक्तीमध्ये काय आहेत बघा, त्वया तया आणि ते. म्हणजेच काय, तुझ्याद्वारे, तुझ्या मार्फत. आणि तुम्हेही तुम्हे भी आणि नो म्हणजेच काय, तुमच्याद्वारे, तुमच्या मार्फत. नंतर चतुर्थी तुय्यंग, तुय्यंग मह्यंग, सॉरी, तुय्यंग तुमंग तवंग ते. हे बघा आता इथे ते आता आलंय तुम मध्ये, आणि अम्म मध्ये काय आलं होतं, मे आलेला आहे. इथे ते आलेला आहे, शॉर्ट फॉर्म, एन्क्लिटिक. आणि अनेक वचनामध्ये काय आहे, तुम्हे वो, आणि अनेक वचनामध्ये ओ आलेला आहे. इथे चुकून नो टाईप झालेला आहे बघा एका ठिकाणी, तृतीयामध्ये, प्रिंटिंग मिस्टेक. तुम्हे ओ तुम्हाकं म्हणजे तुमच्याकरिता, तुमच्यासाठी, तुमच्याकरिता, तुमच्यासाठी. नंतर पंचमी विभक्ती, त्वया तम्मा तया म्हणजे काय, तुझ्यापासून, आणि तुम्हेही तुम्हे भी म्हणजे काय, तुमच्यापासून. ओके. छठी विभक्ती, तुह्यंग तुम्हंग तवंग ते म्हणजेच काय, तुझा, तुझी, तुझे. आणि तुम्हे ओ तुम्हाकं, तुम्हे ओ तुम्हाकं म्हणजे काय, तुमच्यासाठी, आपल्या सॉरी, तुमचा, तुमची, तुमचे, अशा पद्धतीने त्याचा अर्थ होईल. आणि सप्तमीमध्ये काय, त्वयी तई, इथे तथी झालेला आहे, तिथे तई करून घ्या. तुम्हेसु, आणि अर्थ काय, तुझ्यावर, खाली, आत, बाहेर. आणि अनेक वचनामध्ये तुम्हेसूचं काय होईल, तुमच्यावर, तुमच्या खाली, तुमच्या आत, तुमच्या बाहेर. असे त्याचे सेम आपण विभक्तीमध्ये शिकलो ना, सेम तसेच अर्थ आहेत आणि तेच आपल्याला लावायचे आहेत. हे अम्मा आणि तुम हे समजायला खूप सोपे आहेत, फक्त वापरायला कठीण आहेत. नेमकं कुठे आपल्याला ज्यावेळेस वाक्य तयार करायचं असतं आपल्याला, त्यावेळेस थोडासा प्रॉब्लेम होतो. बाकी लिहिलेलं असेल ते वाचताना काही अडचण येत नाही, ते कळून जातं, समजून जातं. आता खाली उदाहरण दिलेले आहेत बघा, तिन्ही याच्यातले उदाहरण दिलेले आहेत. म्हणजे प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि याच्यामध्ये आणि बाकीचे. त्वंग बुद्धंग वंदसी म्हणजेच काय, तू बुद्धाला वंदन करतोस. अनेक वचनमध्ये तुम्हे बुद्धंग वंदत म्हणजे तुम्ही बुद्धांना वंदन करतात. अहं तुवंग पुस्तकं ददामी म्हणजेच काय, अहं तुवंग पुस्तकं ददामी. तुवंग कशामध्ये बघा बरं, कोणत्या विभक्तीमध्ये, द्वितीया. द्वितीय. द्वितीय. म्हणजे मग सर ते त्याचा अर्थ चुकून काय झाला? अहंगला बोल्ड केलंय का? हा, तिथे आंगला चुकून बोल्ड झालेला आहे. ओके ओके, तिथे हा ते तुवंगला गडबडलो मी, पाहिजे होतं. म्हटलं हे काय आलं मध्ये. ते ऍक्च्युली तुवंगला पाहिजे होतं. तर अहं तुवंग पुस्तकं ददामी म्हणजेच काय, मी तुला. अहं म्हणजे मी, तुवंग म्हणजे तुला, द्वितीय विभक्ती ना, तवंग, तुवांग. पुस्तक म्हणजे पुस्तक, आणि ददामी, ददामी का, कारण कर्ता कोण आहे, अहं.
क्रिया कोण करताय? मी स्वतः करतोय. म्हणून ददामी, मी हा प्रत्यय क्रियापदाचा त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे. ओके. नंतर अनेक वचनामध्ये मयंग तुम्हाकं पुस्तकं ददामी, हे पण वाक्य तसेच आहे, परंतु कशामध्ये आहे? अनेक वचनामध्ये आहे. एक मिनिट. म्हणजे काय? आम्ही तुम्हाला पुस्तक देतो, ददाम. इथे मयंग हा करता आलेला आहे. इथे पण तो तुम्हाकांच्या ऐवजी मयंग बोल्ड झालेला आहे. नंतर तिसरं वाक्य आहे तया भोजनं पचयती, हे पॅसिव्ह व्हॉइस मधलं आहे वाक्य. म्हणजे तुझ्याद्वारे भोजन शिजवले जाते. सर पचयती अकारांत धातू आहे ना, पच. तसंच जर देसे एकारांत असेल तर यती येतं, म्हणजे देसे यती वापरू शकतो का? एक्झॅक्टली, गुड. ओके. येस. Yes. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जर दर्शवायचं असेल ना, तर शेवटचं एंडिंग आणि धातूच्या मध्ये य टाकायचं असतं, जोडायचं असतं. ओके, पॅसिव्हला. हा, पॅसिव्हला. आणि बाकीचे जे आपण करतो ते पचती, देसेती, ते सगळे ऍक्टिव्ह व्हॉइस आहेत ना? ते ऍक्टिव्ह असतं. ओके, थँक्यू. म्हणजे कर्तरी प्रयोग. ऍडव्हान्स ग्रामर मध्ये म्हणजे कर्तरी. हा, कर्तरी. हे सगळे ऍडव्हान्स ग्रामर मध्ये तुम्हाला पॅसिव्ह वगैरे शिकवले जातील ते. येस सर, येस सर. आता चौथं वाक्य आहे बालको तुह्यं तुम्हं उदकं आहारती. म्हणजेच काय? मुलगा, चौथं वाक्य ना, हा, तुमच्यासाठी किंवा तुमच्याकरिता पाणी आणतो. हेच अनेक वचनामध्ये काय? बालका तुम्ही उदकं आहारंती, म्हणजे मुले तुमच्यासाठी पाणी आणतात. पंचमी, पाचवं वाक्य बालको त्वया दुरे गच्छती, म्हणजेच काय? मुले तुझ्यापासून दूर जातो. मुलगा तुझ्यापासून दूर जातो. आणि तेच अनेक वचनामध्ये काय येईल? बालका तुम्ही भी दुरे गच्छती. म्हणजेच काय? मुले तुमच्यापासून दूर जातात. नंतर सहावं वाक्य आहे छट्टी विभक्तीमध्ये अयं पुस्तकं तुह्यं किंवा तुम्हा अथी. आता छट्टी विभक्ती काय दर्शवते? पोझिशन किंवा रिलेशन. तुझा, माझा, तुझे, माझे, तुझा, तुझी, तुझे वगैरे वगैरे. तर इथे काय आहे? अयं पुस्तकं म्हणजे काय? हे पुस्तक. अयं म्हणजे हे पुस्तक तुझे आहे. काय? अथी म्हणजे काय? असणे. हे अथी, संती, असी, अथ वगैरे, हे असं हा एक क्रियापद आहे. त्याचे वेगळे प्रत्यय आहेत, ते पण आपण शिकू. अथी, संती वगैरे ते का असं, तो अथी का होतो, तो संती का होतो, त्याचे पण बरंच व्याकरण आहे. तर अनेक वचनामध्ये इमे पुस्तकानी तुम्हे तुम्हाकं संती, म्हणजेच काय? हे पुस्तके, पुस्तकानी अनेक वचनामध्ये, आणि इमे पण अनेक वचनामध्ये आहे, सर्वनाम. इमे पुस्तकानी तुम्हे तुम्हाकं संती म्हणजे तुमचे आहेत. संती म्हणजे अनेक वचनामध्ये आहे. आहेत असा त्याचा अर्थ होतो. अथी म्हणजे आहे, संती म्हणजे आहेत अनेक वचनामध्ये.
नंतर 7वं जे वाक्य आहे, त्वयी वृक्षस्य पुष्पं पतती. त्वयी म्हणजे तुझ्यावर, वृक्षस्य पुष्पं पतती म्हणजे झाडांचे फूल, झाडाचे फूल, वृक्षस्य एक वचनामध्ये आहे, पडते म्हणजे तुझ्यावर झाडाचे फूल पडते. आणि अनेक वचनामध्ये काय आहे, तुमेषु वृक्षस्य पुष्पानि पतन्ति म्हणजेच काय, तुमच्यावर झाडाचे फुले, अनेक फुले पडतात, असं त्या वाक्याचा अर्थ होईल. तर या ठिकाणी पण बघा तुम्ही, एक वचनामध्ये ते पण बऱ्याच ठिकाणी आलेला आहे शब्द. नंतर इकडे ओ शब्द आलेला आहे, तुमच्या याच्यामध्ये ओ शब्द आलेला बघा, ओ ओ ओ ओ प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि छठी विभक्तीमध्ये. तर हा जो ओ जो आहे हा शॉर्ट फॉर्म आहे, त्या विभक्तीचा शॉर्ट फॉर्म आहे. आणि ते सुद्धा जो आहे तो सुद्धा शॉर्ट फॉर्म आहे. तर हा ते आणि ओ तुमच्या केसमध्ये, आणि अम्मच्या केसमध्ये मे आणि नो हे खूप वेळा तुम्हाला पाली लिटरेचरमध्ये बघायला मिळतील किंवा वाचायला मिळतील. तर त्याचे जे अर्थ जे आहेत ते अर्थ व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचे आहेत. तशा प्रकारे तुम्हाला अम्म आणि तुम्म हे 2 सर्वनाम मी शिकवलेत. सर्वनामाचे प्रकारही तुम्हाला मी दिलेले आहेत. सर्वनामाचे आपलं 4 प्रकार तुम्हाला कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिला आहे व्यक्तिदर्शक अम्म आणि तुम्म. आज आपण ते शिकलो आहोत, अम्म आणि तुम्म. नंतरचा जो आहे तो काय आहे, दर्शक सर्वनाम. तर त्याच्यामध्ये एत हा सर्वनाम येतो, एत, त, एत आणि इम. त्यामध्ये दर्शक सर्वनाम मध्ये काय आहे, त, एत आणि इम. म्हणजे एत म्हणजेच काय, त म्हणजे काय, आपल्या जवळ जर एखादा वस्तू व्यक्ती असेल त्याला जर दर्शवायचं असेल तर त्याला आपण एत किंवा त वापरतो आपण. किंवा लांबची वस्तू जर असेल तर, किंवा इम. आणि त्यानंतर संबंध दर्शक सर्वनाम म्हणजे य, तो आहे य. त्यालाच आपण म्हणतो जो, काही नाही, जो, जे. संबंध दर्शक म्हणजे आपण जर जो या ठिकाणी पाय ठेवेल त्याचा पाय मी मोडेल, अशी धमकी देते की नाही कोणी कोणी. म्हणजे जोला कोणचं रिलेशन जोडलं गेलं, संबंध, की जो तो तिथे पाय ठेवेल, तो त्याचे पाय, आहे की नाही. नंतर भगवान बुद्धांच्या मुखातनं नेहमी वाक्य एक यायचं, यो धम्मं पश्यति. यो म्हणजे जो धम्म बघतो, सो म्हणजे तो, मग पश्यति म्हणजे तो मला बघतो. यो धम्मं पश्यति, तो मग पश्यति म्हणजे जो धम्माला बघतो तोच मला बघतो. आणि परत भगवान बुद्धांनी उलट पण सांगितलंय, यो मग पश्यति म्हणजे जो मला बघतो, सो धम्मं पश्यति म्हणजे तो धम्माला सुद्धा बघतो. तर असे जे रिलेशन मधले जे संबंध दर्शक जे वाक्य बनवायचे असतात सर्वनाम घेऊन, तर तिथे ह्या यचा जास्त उपयोग होतो. यंग यंग आगच्छति, यो यो आगच्छति म्हणजे जसा जसा तो येतो, अशा पद्धतीने पण त्याचे वाक्यरचना केली जाते. नंतर प्रश्नार्थक सर्वनाम तर फार फेमस, तो आहे क. त्यालाच किम म्हणतो आपण, म्हणजे कोण, केव्हा, कशाने, कोणासाठी वगैरे वगैरे. हे सगळे जे आहेत आपण प्रश्न हे क सर्वनामांच्या द्वारे आपण विचारतो. आणि बोली भाषा जर म्हणजे पाली भाषा जर बोलायची असेल तुम्हाला, तर ह्या सर्वनामांचा खूप उपयोग होतो. हे सर्वनाम तुम्हाला कळाले की तुम्ही चालता बोलता पण तुम्ही कोणतेही प्रश्न विचारू शकता किंवा प्रश्नाची उत्तर देऊ शकता.
बोली भाषेमध्ये, है की नाही. आता जर म्हटलं हा इथे माझ्या ठिकाणी इथे मी ग्लास ठेवलेला आहे, हा एक ग्लास आहे, हा माझ्या तिथं टेबलवरती आहे. किम किम एतन म्हणजे हे काय आहे, हा हे काय आहे. तर मी काय म्हणणार, एतन म्हणजे हे काय आहे, भंडानी अथ्थी, भंडांग अथ्थी म्हणजे हे काय भांड आहे. हा असं म्हणजे हे जे सर्वनाम जे आहे हे खूप चांगल्या पद्धतीने तयार. हा काय म्हणतात, चुकून आवाज आला तसं. हो का, कोणाला काही विचारायचं असतं विचारा. ठीक आहे, आपण नंतर परत कच्या याच्यामध्ये कुहिंग हा शब्द पण येतो. हा नंतर मग आपण एखाद्याला नवीन नवीन भेटलो मग आपण एकमेकांना आपण हा कसा आहेस तू, काय चाललंय वगैरे विचारतो ना. मग आपण कसं विचारणार, क्वांग किम त्वांसी, हा म्हणजेच काय, त्वांग सी, तो त्वांग असी आहे, तो म्हणजे तू कसा आहेस, तू कसा आहेस. किंवा त्वं कुहिंग गच्छसी म्हणजे तू कुठे जातो आहे की नाही. असे छोटे छोटे वाक्य खूप आपण, किंवा त्वं कुही वससी म्हणजे तू कुठे राहतोस. सर ते एक आहे ना, तुम नाम किम, त्वम नाम किम. हा त्वं नाम किम म्हणजे तुझे नाव काय आहे की नाही. आता इदानी त्वं कुही गच्छसि म्हणजे तू आता कुठे जाणार. नाहीतर मग आणखी डिटेल, इदानी त्वं विहारस्मा कुहिं गच्छसि म्हणजे तू आता विहारातून कुठे जाणार आहेस असं तुम्ही विचारू शकता, है की नाही. मग तू उत्तर देणारा सांगू शकतो, अहं गामं गच्छामि, अहं गेहं गच्छामि, अहं पाठशालायां गच्छामि, अहं मित्ताय गेहं गच्छामि, मी माझ्या मित्राच्या घरी जातो आहे की नाही. मित्र वगैरे जे काही असेल ते, सहाय्यकस्य गेहं गच्छामि. असे पाली भाषा शिकायला काही अवघड नाही, फक्त तुम्हाला त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन कळाले ना की तुम्ही एकदम छानपैकी बोलू शकता आणि समजू शकता. म्हणजे भाषाही बोलू शकता आणि साहित्यातली जी भाषा आहे ती पण तुम्ही समजू शकता. तर आज आपण या ठिकाणी थांबूया आपण, कारण पुढचे जे आहे ते पण तुम्हाला सांगितलं ना तुमचा गोंधळ होईल. तर मी तुम्हाला अजून वेळ आहे आपल्याकडे, मी एक 10-15 वाक्य तुम्हाला याचे देतो, सर्वनामाचे वाक्य देतो, त्याचं फक्त तुम्ही ट्रान्सलेशन करायचं आहे. ते 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला देतो. तुम्ही लिहून घेता का, मी लिहून देऊ, लिहून घ्या वाटलंच तर. काय करता सर लिहून घेतो, लिहून घेऊ डिक्टेट करा. सर लिहून लिहून घेतो. घेतो. हा. हा मी डिक्टेट करतो, त्याच्यामध्ये आपला वेळ जाणार नाही, है की नाही. लिहा. घेतला पेन वही सगळ्यांनी. एक मिनिट. हो सर. हो. हा हा. अम्मे बुद्धं शरणं गच्छाम, अम्मे बुद्धं शरणं गच्छाम. ओके. लिहिलं. नंतर आम्ही बुद्धांना अमाकं शरण बुद्धो, हा नंतर अमाकं बुद्धो, नंतर अमाकं धम्मो, अमाकं संघो. अमाकं बुद्धो, अमाकं, सॉरी अमाकं नाही, अम्माकं,
अम्माकं बुद्धो, अम्माकं धम्मो, अम्माकं संगो. नंतर पुढे लिहा. पुढे लिहा. तुम्हे कल्याणे मित्ते, तुम्हे कल्याणे मित्ते भजथ, भजथ, थ थव्याचा थ, थ थव्याचा थ. तुम्हे कल्याणे मित्ते भजथ. इमे, हा इमे आपण शिकलो नाही त्यामुळे जाऊ द्या. भिक्खुनो, भिक्खुनो, नको हे पण वाक्य नको, आपण हे शिकलेलो भिक्खुनो, इमंचच आहे ते. हे द्या. तुम्हे एवं आ जानाथ, तुम्हे एवं आ जानाथ, तुम्हे एवं आ जानाथ. हा, हे 4-5 वाक्य आहेत. आणखी दुसरे तुम्हाला लिली डिसिल्वा मधले 2-3 वाक्य देतो. एक बेटा. लिहा. त्वं सुरं, त्वं सुरं पिबसि, त्वं सुरं पिबसि, तस्मा, तस्मा, त्वं सुरं पिबसि, तस्मा सा, तस्मा सा तई, तई, तई पुज्यति. काय वाक्य सांगितलं मी? तवांग सुरंग त्वं सुरं पिबसि, त्वं चालेल. पूजयति. हा हा, तस्मा सा तई सा पुज्यति. तई पूज्य, तई पूजयति. हा. नंतर दुसरं वाक्य घ्या. सर पूज्ययती आहे का पूज्यती आहे? पुज्यति, पुज्यति. हा, कोणतरी आता पूज्ययती म्हणा. समजा अहं सामिना, अहं सामिना सद्धिम. सा सामिना सद्धिम, सामिना, सामी गाणं ऐकलंय ना? सामी सामी, सामिना सद्धिम गेहे, गेहे विहरन्ति, सॉरी, गेहे आगच्छति. नाही, आगच्छति कसं येईल? अहंग आहे ना. आगच्छामि करा, आगच्छामि करा.
नंतर सर वाक्य परत सांगा. परत सांगा ना सर ते वाक्य. अहं अहं सामिना सर. सद्दिं गेहे आगच्छति आगच्छामि. सद्दिंग नंतर काय सर? सद्दिं गेहे. गेहे देहे. ओके. गेहे हम्म. गेहे घर गेह हं. गेहे आगच्छामि. आगच्छामि. नंतर शेवटचं वाक्य घ्या. सर हा? तापी येणं बंद झाली. अहम सामिना नंतरचा शब्द काय? खोकला चालू राहते. शक्य होईल बीबीएस. तुमचा माईक बंद करा. मुलाचा बोलायचा आवाज येतोय. अहं सामिना सद्दिं गेहे आगच्छामि. थँक्यू सर. शेवटचं वाक्य घ्या. तुम्हाकं पुत्ताच धीतरोच उदधीम धीवरी अनुस्वार करता काय. उदधीम धीवरती अनुस्वार. तरित्वा भंडानी इच्छन्ति. सर परत सांगा ना जरा. सर परत सांगा वाक्य. तुम्हाकं पुत्ताच. तुम्हाकं पुत्ताच धीतराच. तुम्हाकं पुत्ताच धीतरोच तुम्हाकं पुत्तोच धीतरोच नाही सॉरी सर धीतरोच पेज नंबर सांगा ना बुकचं लिली डी सिल्वाचं. 120. आणि माझं खूप जुनं पुस्तक आहे. आता तुमचं मॅच नाही होणार ते. तरी बघा जर मिळालं तरी तर. पण बघतो मी. 125. त्याच्या जवळपास असेल 120च्या जवळपास 2 पेज इकडे किंवा 2 पेज तिकडे असेल. 125 आहे आता. हो का. तुम्हाकं पुत्ताच धीतरोच उदधीम तरित्वा भंडानी इच्छन्ति. इथे मला थोडासा प्रॉब्लेम वाटतोय या पुस्तकामध्ये या वाक्यात. शेवटचा नाही शब्द कळलास. धीतरा हा शब्द कसा काय. इच्छन्ति इच्छा इच्छन्ति. तिथे धीतरा हा शब्द चुकीचा आलेला आहे बघा. धीतराच पाहिजे तिथे. धीतरो कसा धीतरा पाहिजे ना. मुलगी आहे. मुली. धीतरा पाहिजे तिथे. सर त्याचा अर्थ काय होतो? तुमचा मुलगा आणि मुलगी. मुलगी अर्थ होतो का? मुलगी. धीतचा अर्थ होतो मुलगी. धीतू धीतरा मुलगी अर्थ होतो. तर याचे आता तुम्हाला
अर्थ सांगायचे आहेत. तर आता मी हे जे शेवटचं वाक्य सांगितलं ना, याच्यामध्ये कर्ता कोण आहे सांगू शकता का कोणी? कर्ता कोण आहे? कर्ता मुलगा आणि मुलगी पुत्ता. मुलगा आणि मुलगी. व्हेरी गुड, बरोबर, करेक्ट. जमलं. मुलगा आणि मुलगी. कोण करतो इच्छा? मुलगा आणि मुलगी. बरोबर. ठीक आहे, करा आता तुम्ही याचं भाषांतर करा. आणि ज्याचं झालं असेल, घाई नका करू. सगळ्यांच्या अगोदर मी सांगतो असं नका करू. मी बरोबर सांगतो किंवा बरोबर सांगते असं करा. मी ज्या पद्धतीने तुम्हाला शिकवलंय ना, त्या पद्धतीने त्या पद्धतीने जा. क्रियापदापासून कर्त्याकडे, कर्माकडे, आणि सर्वनाम कुठे आहे, त्याची विभक्तीचा काय अर्थ आहे, तो व्यवस्थित त्याला जोडून वाक्याचे अर्थ सांगायचे. छोटस वाक्य कोणाचं झालं का एक तरी? सर मी बुद्धांना शरण जाते. पहिलं वाक्य. हा, काय वाक्य पालीचं? अम्मे बुद्धं शरणं गच्छामि. चुकला मग. आम्ही बुद्धांना शरण जातो. मी बुद्धांना. हो, बरोबर. मी तुम्हाला आधी सांगितलं की मी पहिल्यांदा सांगते, या मध्ये जाऊ नका. तुम्ही नीट व्यवस्थित फक्त बघा आणि बरोबर सांगा. सोनाली मॅडम, आम्ही गडबड हो केली. सर. ठीक आहे. बुद्धांना तुमच्या कंप्लेंट नाही तर साहेबांना सांगेल बरं का मी. तुम्हाला भेटत असतात. सांगा ना. सांगा. चला दुसरा. तुम्ही सोपं आहे. छोटे तर वाक्य आहे. दुसरं वाक्य काय सांगा? पहिलं वाक्य मी दिलं, त्याच्यातलं दुसरं वाक्य काय आहे? आम्हाकं बुद्धो, आमचे बुद्ध. व्हेरी गुड. आमचे धम्म, आमचा धम्म, हा, आमचा संघ. हा, सिंपल आहे. आम्हाकं हे छठी विभक्ती मध्ये आलेलं. मग आमचा, आमची वगैरे. आमचा धम्म. छान. पुढे. दुसरं वाक्य काय आहे? तुम्हे कल्याणे मिथ्ये भजक. भजक नाही, थ असेल तो. भजत. तो ऐका. सर भजतचा काय अर्थ होतो? सोबत राहतो. भज म्हणजे संगती करणे, सोबत असणे. सर ते तुम्हे कल्याणी मित्ते भजत, तुझ्या करता तुझ्यासाठी कल्याण मित्र सोबत राहतो. तुमच्या करता पण येईल किंवा तुमच्यासाठी. तुमच्या करता. सर तुम्ही म्हणजे अनेक वचन आहे. अनेक वचन. हो, अनेक वचन आहे ना. मग तुम्हाला तुमच्यासाठी. आता बघा इथे कल्याणी मित्ते
तुमचा कल्याण मित्र सोबत राहतो. कल्याण मित्र हे कळलं मित्र सर. अनेक वचन येतं ना सर. मित्ते हा मित्र अनेक वचन. अनेक मित्रांच्या सोबत राहतात सर. तुम्ही अनेक मित्रांच्या तुम्ही अनेक कल्याण मित्रांच्या सोबत तुम्ही कल्याण मित्रासोबत असता. तुम्ही कल्याणासाठी नाही. अनेक मित्रांसोबत राहता. नाही बरोबर आले तुम्ही सगळे व्यवस्थित. फक्त तुमचा ते जो आहे ना वाक्य तो रचना. तुम्ही तो आज्ञार्थ याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही कल्याण मित्रासोबत राहावे. येस राहा किंवा राहावे. रहा. राहा. तर सर तिथं तुम्ही चांगल्या मित्राबरोबर राहा असा अर्थ होऊ शकतो ना. हा चांगला बरोबर. हो चांगला किंवा कल्याण मित्र म्हणजे तेच. हा बरोबर. बरोबर. सर पण ते तुमचं ना सर, ते तुमच्यासाठी आल्यावर मग कसं काही तुम्ही चांगल्या मित्राला सोबत करा असं पण हो. त्याचा अर्थ होईल. किंवा तुमच्यासाठी चांगला मित्र सोबत आहे असं काहीतरी येईल ना सर. असं काहीतरी बोलायचं नाही. तुम्ही कल्याणासाठी मित्रांसोबत राहा. तुम्ही कल्याणासाठी मित्रांसोबत राहा. नाही कल्याणासाठी नाही येणार साहेब. कल्याण आता जिथे नाही. चतुर्थी व्यक्ती आहे का कल्याण मित्र ही संकल्पना आहे ना सर ती. कल्याण मित्र. कल्याणी मित्रे ही कोणत्या विभक्तीमध्ये आहे त्याच्यावरनं मग तुम्ही ठरवायचं. कल्याणी मित्रे म्हणजेच काय, कल्याण मित्राला द्वितीय विभक्ती अनेक वचन. कल्याण मित्रांना म्हणजे तुम्ही कल्याण मित्रांना सोबत घ्या किंवा सोबत राहा. सोबत करा पण आहे ना. करा. सोबत संगती करा पण आहे ना. असं त्याचा अर्थ आहे. पुढचं वाक्य. पारीतलं वाक्य तर सांगा. तुम सुरम पिवसी. नाही एक सोडलं. तुम्ही एवं तुम्ही अजानत. एवम काय आहे? एवं ते हे आहे काय म्हणतात त्याला, क्रिया विशेषण आहे ते अव्यय. एवं म्हणजे अशा तऱ्हेने किंवा अशा प्रकारे. अशा प्रकारे म्हणजे तुम्ही अशा प्रकारे जाणा. अजानाथ म्हणजे तुम्ही अशा प्रकारे जाणा किंवा समजून घ्या. भिक्कुला. नाही ते कट केलं होतं भिक्कुंना. एवढंच आहे सेंटेन्स. तुम्ही एवं अजानात. म्हणजे एवं तुम्ही अजानात म्हणजे आता कसं अशा प्रकारे समजून घ्या असं पण समजून होऊ शकतं. घ्या. असंच म्हणता येईल. म्हणजे आपण आज्ञार्थच आहे ना सर. आज्ञार्थच आहे. येस. आणखी या प्रकारे जाणून घ्या. त्याच्या पुढे बुद्धस्स धम्म. तुम्ही बुद्धस्स धम्म तुम्ही एवं आजानात म्हणजे बुद्धांचा धम्म तुम्ही अशा प्रकारे जाणा असं वाक्य करता येईल ना आपल्या पुढे. जसं जमलं तसं आहे की नाही. पुढचं हे द्या. त्वं सुरंग पिवासी तस्मासा तयी उज्जती. जयती. त्वंग म्हणजे काय? तुम्ही दारू पिता. तुम्ही कसं होईल कोळी साहेब. सॉरी तू तू एक वचन. ते तुम्ही वाचलं वरचं. सॉरी सर. मला उत्तर अपेक्षित नाहीये तुमच्याकडनं. मी काय सांगतो एक्स्ट्रीमली सॉरी सर. वेळ लागला चालेल पण चुकीचं उत्तर मला अजिबात चालणार नाही. नाही सर ते तुम्ही वाचलं वरचं चुकून आणि ते मी अर्थ. सॉरी सर एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणून तुम्ही सगळेजण वाचलात
आणि वाचतायत सारखे चुकीचं सांगितलं तरी. जर आपण समोरासमोर असतो ना तर मी तुम्हाला चांगलं काठी घेतली लक्षात असती. तुम्ही मला चांगलं लक्षात ठेवलं असतं. तर काठी घेतली असती. हा? काठी घेतली काठी असते. घेतली असती सरांनी. हो, काठी 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 घेऊनच फिरलो असतो. काठी घेऊनच फिरलो असतो. निदान अशी दाखवत तरी जा ना सर समोरवरनं. हा? तो जरा दाखवत चला सर आम्ही चुकलो की. नाही, तुम्ही आपले सगळे समवयस्क आहोत. परंतु शिकताना मात्र मी ते काही बघत नाही, कारण मी मुंबई सर विद्यापीठामध्ये तुम्ही गुरु पण आहे ना. शिकवतो ना, तर म्हणजे मी सुट्टी करत नाही. खूप घाबरतात लोक मला आणि तेवढंच प्रेम पण करतात, म्हणजे आदर पण तेवढाच करतात. म्हणजे सांगायचं म्हणजे मी असा बेंचेसवर जवळून जरी गेलो ना तरी घाबरतात. सर तुम्ही पुढेच उभे राहा, इकडे येऊ नका असं म्हणतात. कारण का की चुकलं की मी रागवतो. सांगा, पुढे सांगा. तू त्वं सुरंग पिबसी. हा? तू दारू पी. पी. कारण पितो पितो पितो. हा, तू दारू पितो. मग पुढे काय आहे? तस्मा. तस्माचा अर्थ काय आहे? हे सुद्धा काय आहे? क्रिया विशेषण अव्यय आहे. हा? त्याचा अर्थ काय होतो? म्हणून. स्मिता करणार दारू मॅडम. पितो म्हणून म्हणून मॅडम, स्मिता करणार मॅडम, माईक बंद करा. हा, म्हणून तू दारू पितोस म्हणून तस्मा. त्वं सूर्य काय? सुरंग पिबसी. सुरंग पिवसी. हा, तस्मा म्हणजे म्हणून. काय पुढे? रातई कुज्जती. तई पूजती. हा, ता रातई म्हणजे कोण? कुज्जती. तो ती तस्मासा. तो ती म्हणून तो. ता हे स्त्रीलिंगी आहे, सो पुल्लिंग ती आहे. ती सर. ती. सोसा तंग तो ती ते. ती. म्हणून ती. आणि तई म्हणजे काय? तई कोणत्या विभक्तीमध्ये आहे? बघा तुमच्या चार्ट मध्ये बघा त्या सप्तमी मध्ये सप्तमी. हा. मग काय होईल? सप्तमी एकवचन. तुझ्यावर. हा, ती तुझ्यावर. म्हणजे ती त्यावर कुज्जती. कुज्ज म्हणजे क्रोधित होणे, रागवणे. हो. तुझ्यावर. तर काय अर्थ झाला या पूर्ण वाक्याचा? तू मद्य दारू पितो पितो म्हणून ती म्हणून ती तुझ्यावर तुझ्यावर क्रोधित रागवते. होते. हा, तू दारू क्रोधित पितो होते. म्हणून तुझ्यावर रागवते क्रोधित होते. हा, रागवते, क्रोधित होते. असा सुस्पष्ट अर्थ त्यातून निघतो. ओके. जसं की तुम्ही मला चुकीचं सांगतात म्हणून मी तुमच्यावर रागवतो. करा पालीमध्ये हे वाक्य. आचार्य. सर बोला. मी तुमच्यावर आपलं सॉरी तुम्ही चुकीचे बोलतात म्हणून. तुम्ही चुकीचे बोलतात म्हणून मी तुमच्यावर रागवतो. बघा पालीतून जो करून दाखव ना हे याचं पालीतून त्याला मी पास करून टाकेल. चला आत्ताच पास करू. सर चुकीचेला पाली शब्द सांगा ना. चुकीचे. मिथ्या. मिथ्या. ओके सर. मिथ्या मिथ्या. शिवाजी साबणे, नंतर दिलीप यादव, बुराडे साहेब, सर म्हणून साहेब, मेधावी साहेब, नंतर आपले सर म्हणून म्हणून
मी तुमच्यावर रागवतो, असं मराठीतलं वाक्य. हे खुशाल कोळी आणि खुशाल गोपाल कोळी कोण आहे? दोन कसे काय ते? सर मी एकटाच आहे कुशल गोपाळ कोळी. मग हे खुशाल कोळी दुसरं कोण आहे? हा सर एक लॅपटॉप चालू आहे माझा. तुम्ही काय सर दोन प्रयत्न करू का? नाही सर. तर प्रयत्न करू का? सर लॅपटॉप आणि मोबाईल दोन्ही चालू आहेत, रेंज जाते ना, म्हणून दोन्ही याच्यावरून चालू बोलू का? त्या दोन दोन तीन तीन जण बसवले. नाही सर असं नाही करणार सर. काय हरकत नाही. सर पंचशील नाही तोडायचं आहे सर. हॅलो सर सांगू का? सांगा. तुम्ही मिथ्या भनसी तस्मा अहम तुमेषु पुच्छन्ति. व्हेरी गुड. हॅलो येस. सर मी सांगू का? हा. तुम्ही मिथ्या वदासी तस्मा अहम तुमेषु कुज्जती. वदासी कसं येईल? बोललात भनसी येईल सर. भनसी भणती पण नाही येणार. भासिता वदथ येईल. भासिता मी सांगू पूर्ण वाक्य. हा सांगा. तुम्ही मिथ्या वचन वदथ तस्मा अहं त्वयि पूज्यामि. तुम्हेसु पूज्यामि. पूज्यामी ना? अहं हो. व्हेरी गुड. काय बघा. पूज्यामी कसं येईल? तुम्ही आहे ना, पूज्यत येईल ना. अहम दिले ना, मी तुमच्यावर म्हणूनच काय अर्थ? तस्मा. चला, पण छान प्रयत्न केला सगळ्यांनी. सर मी ट्राय करू. हा बोला. हा. तुम्ही मिथ्यास भासन्ति तस्मा अहं तै पूज्यामि. नाही, तुम्ही मिथ्या भासंती कसं येईल? किती प्रत्यय कसा लागेल? सर मी बोलू का? तुम्ही हा मध्यम पुरुषामध्ये आहे ना. सॉरी. मध्यम पुरुषाचंच क्रियापद लागलं पाहिजे ना प्रत्येकाला. हा. कारण कर्ता काय आहे? तुम्ही आहे. तुम्ही हा. तुम्ही मिथ्या भासथ. ओके. हा. अनेक वचन आहे ना. भासथ. मध्यम पुरुष अनेक वचनामध्ये आहे. सीथ मध्यम पुरुष. हा पुढे परत एक टाइम सांगा. तुम्ही मिथ्या थांबा. तुम्ही मिथ्या भासथ तस्मा अहं तै पूज्यामि. व्हेरी गुड. जमलं का सर? एकदम परफेक्ट. सर तरी पण एक वचनात येतं ना. तुम्हेसु बरोबर आहे जास्त, कारण आम्ही सगळं तुमच्यावर म्हणायचं असेल तर तुम्हेसु. आणि तुझ्यावर म्हणायचं असेल तर तै. ते मी रागवलो म्हणून तिथं अहं शब्द टाकला. हा बरोबर. तुमच्यावर अहं आला. मी तुमच्यावर अहं तै. नाही. तुझ्यावर म्हणायचं असेल तर एक वचन येईल ना, म्हणजे तै येईल. आणि तुम्हेसु म्हटलं तर तुमच्यावर येईल अनेक वचनामध्ये. ते तुमच्यावर डिपेंड आहे की काय घ्यायचं म्हणजे ते. आता आपण तुमच्यावर घेतलेलं आहे वाटतं ना. मी तुमच्यावर रागवतो. तुमच्यावर. तर तुम्हेसु आलं पाहिजे. तुम्हेसु.
आता घरी सगळ्यांनी मुलाला पालीमध्ये झापायचं. हा, त्याला काय म्हणायचं, काय काय म्हणायचं त्याला, तू अभ्यास करत नाही म्हणून मी तुला रागवतो किंवा रागवते. लिहून घ्या वाक्य. प्रत्येकाने आपल्या मुलाला हे वाक्य म्हणून दाखवायचे आणि प्रेमाने म्हणून दाखवायचे. रागवलेलं वाक्य प्रेमाने म्हणायचे. तू अभ्यास करत नाही किंवा करीत नाही म्हणून मी तुला रागवते किंवा रागवतो. बघा, मुलगा पण खुश होऊन जाईल. पप्पा मम्मी, अरे बापरे, पालीमध्ये मला रागवायला लागले. करता येईल का वाक्य? पालीमध्ये करता येईल का? अरे सगळे शांत बसले. प्रयत्न आता नाही करायचं, करून ठेवा, करून ठेवा. उद्या दिवशी दोघं, हा, उद्याच्या दिवशी क्लास होणार नाही. उद्या दिवशी परत मला थोडसा आईची तब्येत ठीक नाहीये, तर हॉस्पिटलला ऑपरेशन आहे. तर उद्याच्या ऐवजी आपण परवाच्या दिवशी क्लास घेऊया.